यांनी सुद्धा 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावे। संघटना के मारे कुत्ते फाड़ के खाते शेरों को। मित्रांनो, तुम्ही सगळे आपल्या मनामध्ये प्रेम आहे, शांती आहे, सर्व आहे, पण आपण संघटित नाही। आणि तुकडोजी महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना। आणि ती सामुदायिक प्रार्थना कशी की आम्ही सगळ्या शाळा कॉलेजमध्ये रफिक सर आमच्या इथे येतात, गुरुकुंज आश्रमामध्ये लाखो लोकांचे तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला रफिक सर दरवेळेस येतात। आणि आम्ही सगळ्या धर्माच्या प्रार्थना त्या ठिकाणी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ सांगतो की सगळ्या धर्माचा विचार एक आहे आणि त्या विचाराप्रमाणे एकच आहे की आपण जेव्हा अपघात होतो आणि आपला अपघात झाल्यानंतर आपल्याला जो उचलायला येतो, जो मदतीला येतो, तेव्हा आपण त्याला त्याची जातही विचारत नाही, त्याचा धर्मही विचारत नाही, तेव्हा त्याला म्हणतो तू कोणासारखा भेटला, तू देवासारखा भेटला, तू खुदासारखा भेटला, तू गॉड सारखा भेटला। ही भावना बुजवण्याचं काम तुम्हाला ना मला समाजात करायचं आहे। तुम्ही आम्ही काय आहे, तुम्ही आम्ही फक्त ग्रंथामध्ये बोलतो, कीर्तनामध्ये बोलतो, प्रवचनामध्ये बोलतो, प्रत्यक्षात त्या तरुणांच्या पिढीपर्यंत जाऊन बोलावं लागेल शाळा कॉलेजेसमध्ये। आणि हे नागपूरमध्ये आम्ही 35 वर्षाआधी सुरू केलं, कारण नागपूरमध्ये 1967 मध्ये हिंदू मुस्लिम दंगा झाला होता। त्यावेळेस तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम मध्ये रुग्णाश्रयावर होते, त्यांना फार दुःख झालं। त्यांनी नागपुरात एक रतनचंदजी डागा होते, त्यांनी सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी आमंत्रित करायला लावलं। मौलाना अब्दुल करीम पारेख त्यावेळेस आमच्या नागपूरला होते, बाकी सगळे लोक होते। आणि महाराज म्हणाले की बकरी आणि वाघ हे दोघं एकमेकाचे दुश्मन आहेत असं आपण समजतो, पण त्यांच्यामध्ये जर प्रेम निर्माण झालं तर ते एका पानवट्यावर येऊन पाणी पिऊ शकतात। तर मग तुम्ही आम्ही सगळे माणसं आहोत, आम्ही एका ठिकाणी येऊन प्रेमाचा आणि शांतीचा संदेश का देऊ शकत नाही? म्हणून आमचा धर्म, आमचा पंथ, आमचा संप्रदाय हा उपासनेसाठी आहे, पण मानवता म्हणून आमचा तुकडोजी महाराजचे 4 ओळी म्हणतो, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत में पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच उच्च हटाना गर्व मेरा, और गिरते को उठाना स्वर्ग मेरा। तो स्वर्गासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि मोहम्मद पैगंबरजी म्हणायचे की भारतातून मला शांतीचा पैगाम हा भारतातून दिसतो, या भारताच्या भूमीतून तो जगाला सांगितला जाणार आहे। आणि तोच आपण या ठिकाणी विश्वसनीय का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे, ही भावना या ठिकाणून घेऊन आपण आपल्या गावामध्ये कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी हा सद्भावनेचा प्रयोग जर आपण केला तर, कारण मी सांगितलं की संघटना के मारे कुत्ते फाड़ के खाते शेरों को, और जो चिल्लाएगा वो तर जाएगा, चुप रहेगा वो डूब जाएगा, संगठन करके तर जाएगा, जो है अकेला वो हर जाएगा। लढाई आपल्या पोरांसाठी आहे, ही लढाई आपण आपल्या पोरांसाठी लढतो आहे, हे तुमच्या माझ्यासाठी नाही। तुमच्या माझ्या गोऱ्या घाटावर गेलेल्या आहेत, आता माझ्या मुलांमध्ये अमन असलं पाहिजे, शांती असली पाहिजे, त्याला बुद्धाचा विचार सांगायचा आहे। हातीने घेता तलवार बुद्ध राज्य करी जागावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली। तुमचा प्रचार फक्त मर्यादित आहे, तो प्रचार रफिक साहेब आणि तुम्ही सगळे मौलानाजी या ठिकाणी आहे। अरे मला माझ्या लहानपणी ज्या मुस्लिम परिवाराने सांभाळलं ते मला समाजाला जाऊन सांगावं लागेल, हेच या ठिकाणी। धन्यवाद, जय गुरु। या ठिकाणी वाबडे महाराज सुद्धा आलेले आहे, त्यांनाही आपण ऐकू। तत्पूर्वी निवृत्ती महाराज भालेगाव यांना मी अशी विनंती करतो की 2 मिनिटात आपण इथे आपले मनोगत व्यक्त करावं। नंतर मला वाटतं वाबडे महाराज बोलतील आणि मग आपण आपल्या प्रमुख